3 जुलैला आहे संकष्टी आणि ही नीच ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी असणार आहे। या दिवशी शुक्रवार आहे। मग या दिवशी पूजा कशी करावी, चंद्रदर्शनाची अचूक वेळ कोणती, कोणते मंत्र म्हणावेत आणि श्रद्धेनुसार कोणते उपाय केल्याने विघ्न दूर होण्याची प्रार्थना केली जाते, चला संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हॅलो नमस्कार, मी सांजी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना। हिंदू धर्मात प्रत्येक चतुर्थी श्री गणेशाला समर्पित असते, परंतु पौर्णिमेनंतर येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी म्हणजे संकष्टी ही विशेष मानली जाते। संकष्टी या शब्दाचा अर्थच आहे संकटांचा नाश करणारी। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रद्धेने व्रत, उपवास, पूजा आणि गणेश नामस्मरण केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात। म्हणूनच अनेक भाविक बुद्धी, विवेक आणि आत्मविश्वास वाढावा अशी प्रार्थना या दिवशी करत असतात। अनेक भाविक वर्षभर प्रत्येक महिन्याची संकष्ट चतुर्थी अत्यंत भक्तिभावाने पाळत असतात। आता संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रदर्शनाला अत्यंत महत्त्व आहे। 3 जुलै रोजी चंद्रोदय रात्री 9:53 होणार आहे। चंद्रदर्शनानंतर दूध आणि स्वच्छ पाणी एकत्र करून आपण चंद्राला अर्घ्य देऊ शकतो। अर्घ्य देताना आपल्या कुटुंबासाठी आरोग्य, सुख, शांती आणि विघ्ननाशाची प्रार्थना करावी। त्यानंतर श्री गणेशाला नैवेद्य दाखवावा। थोडक्यात पूजा मी कशी करायची ती सांगते। संकष्टीच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत। शक्य असल्यास लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत। त्यानंतर देवघर स्वच्छ करून चौरंगावर लाल वस्त्र अंतरावे। त्यानंतर श्री गणेशाची किंवा मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो ठेवावा। त्यानंतर दिवा लावून धूप लावावा। हळद, कुंकू, अक्षता, लाल जास्वंद किंवा इतर लाल फूल बाप्पाला अर्पण करावीत आणि विशेष म्हणजे बाप्पाला 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे। मोदक, लाडू किंवा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य बाप्पाला अर्पण करायचं आहे। त्यानंतरला संकष्ट चतुर्थीची व्रतकथा वाचावी किंवा ती श्रवण केला तरीही चालेल। शेवटी आरती करून संपूर्ण कुटुंबाने एकत्र प्रार्थना करायची आहे। आता पूजेदरम्यान किंवा चंद्रदर्शनानंतर आपण काही मंत्र जप करू शकता, ज्यामध्ये ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा 108 वेळा जप करू शकता। हा सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी असा मंत्र आहे। त्यानंतर गणेश गायत्री मंत्र ओम एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात किंवा विघ्ननाशक मंत्र ओम वक्रतुंडय महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। असे 3 साधे, सोपे, अतिशय प्रभावी असे मंत्र आहेत। तुम्ही कोणताही म्हणू शकता किंवा तिन्ही म्हटलात तरी चालेल, पण संकष्टीच्या दिवशी नाम जप आवर्जून तुम्हाला करायचा आहे। या दिवशी अनेक जण काही पारंपरिक उपाय सुद्धा करतात। जर मुलांचा अभ्यासात मन लागत नसेल तर श्री गणेशासमोर बसून गणपती अथर्व शीर्ष सुद्धा तुम्ही आवर्जून पठण करू शकता। हे सुद्धा खूप प्रभावी आहे। मानसिक शांततेसाठी चंद्रदर्शनानंतर आपण ओम सोमाय नमः किंवा ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप सुद्धा करू शकता। त्याचबरोबर कार्यात वारंवार अडथळे येत असतील, काही काम तुम्ही करायला जाताय ते होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला श्री गणेशाला 21 दुर्वा अर्पण करून अन्नदान किंवा गोड पदार्थाचे दान तुम्ही करू शकता। तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही दानधर्म करू शकता। त्याचबरोबर संध्याकाळी तुपाचा दिवा लावून संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन आरती करून घरामध्ये भक्तिमय असं वातावरण तुम्ही निर्माण करू शकता, ज्यामुळे बाप्पाची कृपा कायम आपल्या कुटुंबावर राहत असते। हे उपाय धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक आधारित आहेत। आपापल्या भागातील प्रथा, परंपरेनुसार आणि आपल्या श्रद्धेनुसार हे उपाय तुम्ही करू शकता। त्याचं फळ प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धा, आचरण आणि परिस्थितीनुसार वेगळं असू शकतं। याचबरोबर आपण संकष्ट चतुर्थीचा व्रत करणार असाल किंवा उपवास करणार असाल तर तो उपवास चंद्रदर्शनानंतरच सोडायचा आहे। सोबतच संकष्ट चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी काही विशेष उपाय केले जातात, जे आधी सांगितले आहेत, ज्यात शिक्षण आणि बुद्धीसाठी उपाय केले जाऊ शकतात। मानसिक शांततेसाठी ओम सोमाय मंत्राचा जप केला जाऊ शकतो। रखडलेली कामं पूर्ण होण्यासाठी बापाला 21 दुर्वांची जुडी अर्पण केल्याने आणि मनोभावे प्रार्थना केल्याने कामातील अडथळे दूर होण्यास नक्कीच मदत होते। आर्थिक स्थैर्यासाठी बापाला आवडणारे मोदक नैवेद्य म्हणून दाखवावे आणि ते गरजू व्यक्तींना अन्नदान सुद्धा तुम्ही करू शकता।
सोबतच संध्याकाळी तुपाचा दिवा लावून बाप्पाला संपूर्ण कुटुंबातील सुख शांतीसाठी प्रार्थना करावी. यामुळे सुद्धा घरात सौख्य लाभतं. या दिवशी नेमकं काय करायचं आहे तर श्री गणेशाचे नामस्मरण करावे. शक्य असल्यास उपवास करा, सात्विक आहार घ्यावा, गरजू व्यक्तींना दान करावे, राग, वादविवाद आणि नकारात्मक विचार टाळावेत. तामसिक अन्न, मद्यपान सेवन करू नये, खोटं बोलू नका, कोणाचाही अपमान करू नका, पूजा पूर्ण होण्यापूर्वीच उपवास सोडू नका. संकष्ट चतुर्थीशी संबंधित अनेक उपाय आहेत ज्याचे फळ प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा, आचरण आणि परिस्थितीनुसार तसेच त्या भागातील प्रथा परंपरेनुसार वेगळे असू शकते. मग 3 जुलै रोजी येणारी नीच ज्येष्ठ संकष्ट चतुर्थी ही कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी असणार आहे आणि ती अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. या दिवशी रात्री चंद्रोदय 9:53 सुरू होणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी शुक्रवार आहे म्हणून आपण देवी लक्ष्मीला सुद्धा प्रसन्न करू शकता. मग तुमच्या घरी या दिवशी कोणती विशेष परंपरा केली जाते? संकष्ट चतुर्थीचं व्रत तुम्हीही करता का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.